गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 11व्या भागात आणि अर्जुनाख्यानाच्या 3ऱ्या भागात आज आपण अर्जुनाची दत्तभेट आणि त्याच्या भक्तीचं वर्णन पाहणार आहोत. गर्ग मुनींचा आशीर्वाद घेऊन अर्जुन सह्याद्री पर्वतावरील वनात आला. तिथल्या प्रसन्न वातावरणाने भारावून गेला. थंडगार पाणी मंजूळ नाद करीत झुळझुळ वाहत होतं. वारा मंद मंद वाहत होता. कोकिळ कोमल स्वरात गात होता. घनदाट वृक्षांची दाटी झाली होती. त्यावर नित्य निवास करणाऱ्या पक्ष्यांची घरटी होती. त्यांची गोड किलबिल सुरू होती. झाडं फुला फळांनी लगडलेली होती. कुठेही दुःखाचा लवलेशही नव्हता, कारण तिथे प्रत्यक्ष अहिंसा नांदत होती. अहो, वाघ आणि गाय सुद्धा एकत्र खेळत होते. अशा या सुंदर वनातून तो चालला असतानाच सह्याद्रीवरी अर्जुन जाता देखे पदचिन्ह वज्रांकुशध्वजनालिन शोभायमान उमटले. अर्जुनाला अत्रिनंदनांचं वज्रांकुशध्वज पद्मचिन्हांकित असं पदचिन्ह दिसलं. केवळ पदचिन्हच. ते पाहताच अष्टभाव दाटून आले. अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यांना प्रेमाश्रूंच्या धारा लागल्या आणि अंतःकरण शुद्ध होऊन शांत निश्चल स्तब्ध झालं. अंतर्बाह्य जगाचं भान सुटलं. मी तू पण गळून पडलं. स्वामी म्हणतात, सगुणाची भक्ती करणाऱ्या या निस्सीम भक्ताची पददर्शनामुळे झालेली ही व्याकुळ भावावस्था निर्गुण अद्वैताच्या उपासक योग्याला कशी कळणार? दैवयोगाने तो स्तब्ध झालेला अर्जुन पुन्हा भानावर आला आणि त्या पदचिन्हाला त्याने तिथेच साष्टांग नमन केलं. त्या पावलांच्या समोर मातीतच लोळण घेतली आणि ती माती अंगावर टाकून घेऊ लागला आणि बडबडू लागला, आहा, ही भूमी धन्य आहे, धन्य आहे. जे पद देवांनाही दुर्लभ आहे तेही आपल्या अंगावर मिरवते आहे. हे भूमाते, तुझ्यापेक्षा भाग्यवान आणखी कोण असणार? तशी त्या कृपापात्र भूमीवरही रोमांच उभे राहिले. तिनेही आपले तृणांकर उभारून हर्ष व्यक्त केला. असं चालत असताना त्याने वृक्ष पाहिले. वाटसरूंना फुलं फळं देण्यासाठी डहाळ्या पुढे झुकल्या होत्या. फळभाराने नम्र होऊन खाली वाकलेले ते वृक्ष अर्जुनाला जणू भागवतच दिसले. जणू ते म्हणत होते, पूर्वी गर्व ताठा मिरवला,
गुर्मीने मदाने धुंद झालो, म्हणून ही तमोगुणी अधोयोनी प्राप्त झाली. आणि आता म्हणूनच ते नम्र होऊन या जन्मी भक्तीने वंदन करीत होते. आहा, हा पर्वत तर भागवतोत्तम वाटत आहे. पुरुषोत्तमाच्या चरणरजाचं कपाळावर नित्य विलेपन करीत आहे. भगवंतांना कंद, मुळं, फळं आणि स्वादिष्ट जल देऊन त्यांची नित्य सेवा करीत आहे. असा हा पर्वत श्रेष्ठ भक्त आहे. असा त्या पर्वतावरील शांत प्रसन्न वातावरणाचा आस्वाद घेत घेत तो पुढे पुढे चालला होता. तोच त्याला वेदध्वनी ऐकू येऊ लागले. त्या दिशेने तो धावला आणि त्याला त्या सर्व परमानंदाचा स्रोत असलेला आश्रम दिसला. पृथ्वीवरचं जणू नंदनवन असा तो आश्रम दिसताच तो अत्यंत ओढीने तिकडे झेपावला. तोच समोर भगवंत दिसले. चकोर पक्षी जसा चंद्राला पाहून हर्षभरीत होतो, तसा अर्जुन त्या दत्तमूर्तीला पाहून हर्षभरीत झाला. कोटी कंदर्प गाळूनी मूर्ती ओतिली वाटे मनी, मंद हास्य दिसे वदनी, पाहता मनी हर्ष होय. जणू कोट्यावधी मदनांचं सौंदर्य एकाच ठिकाणी एकवटलं आहे, अशी ती दत्तमूर्ती पाहून अर्जुन विस्मित झाला. त्यांच्या मुखकमलावर विलसणारं स्मितहास्य पाहून त्याचं मन हर्षभरीत झालं. त्यांचे सुरेख अजानुबाहू डोळ्यांना सुखावत होते. त्या मनोहर रूपाचं अमृतपान करीत त्याची दृष्टी तिथेच चिकटली. त्यांचं प्रफुल्ल कमलवदन पाहून त्याचं चुंबन घेण्याची, तर शोभिवंत शरीर पाहून त्यांना आलिंगन देण्याची तीव्र इच्छा होत होती. ती परमगोजिरी आकृती पाहत असतानाच जणू त्याला समाधी लागली. जसं योग्यांचं देहभान हरपतं, तसंच त्याचंही हरपलं. अर्थात बाह्यतः तो ते लावण्य पाहत होता, पण अंतरंगी स्तब्ध झाला होता. सर्व चित्तवृत्तींचा निरोध झाला होता. पण दत्तलीला मात्र सुरू झाली. मायेची नारी करून प्रेम क्रीडा सुरू झाली. भक्त बहिर्मुखी, अविचारी, अविवेकी असेल तर तो तिथूनच मागे फिरावा हा उद्देश. पण अर्जुन तो तर परोक्ष ज्ञान प्राप्त आणि भावभक्तीने समृद्ध होता. गर्गवचनाचं स्मरण होऊन हा प्रभूंचा खेळ आहे हे जाणून अर्जुन प्रेमानं भक्तीनं तिथून हलला सुद्धा नाही. तसे दत्त म्हणाले, जा इथून जा, नाहीतर मी तुला ताडन करीन. पण अर्जुन शांतपणे म्हणाला, तथास्तु. उलट तो त्यांच्या जवळ गेला. निमूटपणे प्रभूंचं चरण कमल आपल्या मांडीवर घेऊन मृदू हाताने ते चुरू लागला. जसं पतीनं कितीही झिडकारलं, रागाने मारलं, तरी सती त्याकडे लक्ष न देता पतीची सेवा करीतच राहते, तसं दत्तांनी अर्जुनाची कितीही निर्भत्सना केली तरी त्याने सेवनात खंड पडू दिला नाही. प्रभूंचे पाय चुरत असताना त्यांची माणकासारखी तेजस्वी लालबुंद नख चमकत होती, ज्यामुळे हृदयातला अज्ञानाचा अंधकार नष्ट होऊन तो आत्मरंगी लीन झाला. अशा सहज सेवनाने अज्ञानाचं उच्चाटन होऊन
ज्ञानाच्या प्रकाशामुळे तो भगवंतांशी प्रेमबद्ध झाला होता. असं हे बंधन तोडून त्या चरणांपासून तो कसा दूर होईल? अहो, लोहचुंबक जसं आपल्या चुंबकीय शक्तीमुळे लोखंडाला आकर्षून घेतं, तसं श्री प्रभूंचे चरणकमल आपल्या दिव्य प्रेमबंधन शक्तीने त्या समर्पित भक्ताला आकर्षून घेत होते. त्यांनी अगदी लोटून दिलं तरी तो त्या चरणांना घट्ट धरून बसला होता. अर्जुन असा प्रत्येक क्षण सेवारत होता. तो त्यांना मद्य मांस आणून देई, सुगंधी फुलांचे हार करून घाली, फळे आणून देई, सुगंधी चंदनाचं लेपन करी. ना झोप, ना तहान, ना भूक, प्रभूंनी टाकलेलं अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करी. श्री दत्त कौतुकाने ते सगळं पाहत होते. पण सत्व परीक्षा मात्र सुरूच होती. अचानक एकदा त्यांनी अर्जुनाच्या हातावर एक दृष्टिक्षेप टाकला आणि तो हात क्षणात धडापासून निखळून खाली जमिनीवर पडला. पण अर्जुनाचा धीर सुटला नाही. तेव्हा श्री दत्त त्याचं मन जाणून घेण्यासाठी हसत हसत म्हणाले, राजा, हे तर तुझ्यावर संकटच कोसळलं रे. जा इथून, नाहीतर मरशील. अशुद्ध संगाचे हे फळ, मी असे अमंगळ. कर्म बहिष्कृत केवळ, भक्ष वर्जित. राजा, मी हा असा अशुद्ध अमंगळ आहे. ना मी सत्कर्म दुष्कर्म जाणीत, नाही भक्ष अभक्ष पाळत. एवढंच नाही, मी हा असा उन्मत्त होऊन रात्रंदिवस स्त्रीशी क्रीडा करणारा भ्रष्ट पतित आहे. बघ, माझ्या अमंगळ संसर्गाचा दोष तुलाही लागला आणि हे अपार दुःख तुझ्यावर ओढवलं आहे. जा, पळ इथून, नाहीतर हाताबरोबरच प्राणांनाही मुकशील. पण अर्जुनाने धैर्याने त्यांना नमस्कार केला आणि विनयाने म्हणाला, देवा, तू मला का उगाचच भ्रमात टाकतो आहेस? मला पूर्ण कळलं आहे की तू समोरच्या व्यक्तीला लीला करून भुलवतोस. प्रभो, तू सर्वात्मा पुरुष, घेशी मायेने हा वेश. असोनिया निर्विशेष, सविशेष भाससी. अर्थात, हे प्रभो, तू सगळ्यांच्या देहात आत्मरूपाने वास करतोस. निर्विशेष म्हणजे 24 तत्वांपासून बनलेल्या प्रकृतीच्या परे 25वे तत्व आहेस. पण चित्तवृत्तींच्या चलत चित्रापटाशी अर्थात मायेशी बद्ध झाल्याने आणि जीवभाव धारण केल्याने तू देह असल्याचा भास निर्माण झाला. विशेष म्हणजे सतत परिवर्तनशील, देश काल स्थितीनं मर्यादित, जड असा तू नाहीसच. प्रत्यक्षात तू जड ब्रह्मांडापेक्षा वेगळा आहेस आणि ब्रह्मांडाला सजीव सचेतन करणार आहेस. पण तरीही त्या निर्गुणी महामायेशी बद्ध झाल्याने तू सविशेष भासतोस. अर्जुन पुढे म्हणतो, तू अनघ निश्चळ, अनघाही शक्ती केवळ. आपल्यावरी घेसी आळ, जगज्जाळ आधाराची. देवा,
तू पापरहित शुद्ध असा अनघ आहेस. निश्चळ अर्थात स्थिर आहेस, शाश्वत आहेस. आता गंमत बघा हं. प्रकृती जड असून सतत चल अस्थिर आहे आणि आत्मतत्व चैतन्य स्वरूप असूनही अचल स्तब्ध आहे. आणि अनघा म्हणजे त्यांचीच आत्मशक्ती आहे. जिज्ञासू साधक हो, श्री दत्त प्रभू हे योगींद्र आहेत. ते सतत आत्मरत आहेत. अनघेशी क्रीडा म्हणजेच आत्मशक्तीच्या दिव्य क्रियांचा आस्वाद घेत ते आत्मरंगी रममाण असतात. पण केवळ भक्ताची परीक्षा पाहण्यासाठी त्याच आत्मशक्तीची मायेची बाहुली करून क्रीडा करतात. हे योगेश्वराचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य जे जाणत नाहीत त्यांच्या दोषारोपाला हे कारण होतात. अर्जुन म्हणतो, हे जग उपजेल जरी, जगी असशील तू तरी, हे तो मृगजळा परी, हे विकारी दुष्ट नष्ट. अर्थात हे विश्व उत्पन्न करून त्यात तू राहत असलास तरीही हे विश्व मात्र मृगजळासारखं आहे. सतत परिवर्तनशील आभासी आहे. आता जे आहे ते पुढच्या क्षणी नाही. साधक हो, अगदी आपलं शरीर ज्या पेशींपासून तयार होतं ना, त्यांच्यात सुद्धा घटनेत रचनेत प्रत्येक क्षणी बदल होत असतो. हजारो पेशी प्रत्येक क्षणी मरतात, त्या जागी हजारो पेशी नवीन तयार होतात. असं हे विश्व पूर्णतः विकारी आहे. पण तू तर शाश्वत अविकारी आहेस. तुझ्यात कोणताही बदल होत नाही. तू आणि विश्व चराचर जो उभयतांचे अंतर, जो भेददर्शी पामर, तो शास्त्रे बद्ध होतो. अर्थात देवा, तुझ्यात आणि या जड जगातला फरक जो जाणत नाही तो केवळ पुस्तकी ज्ञानातच पारंगत असतो. वेद शास्त्र पुराण यांच्या अभ्यासातच रमतो. पण खरा ज्ञानी तुझं देहापेक्षा भिन्न आत्मस्वरूप अनुभवाने जाणतो. देवा, ज्याच्यापेक्षा शुद्ध दुसरं काहीच नाही असा तू शुद्ध आहेस. ज्याच्यापेक्षा वेगळं ज्ञान नाही असा तू बुद्ध आहेस. आणि भेद रहित विधी निषेधातीत असा सदैव मुक्त आहेस. देह जावो अथवा राहो, त्वद्रूपी मन निश्चळ हो. विपरीत भावना न राहो, हा निश्चय भगवंता. अर्थात हा देह जाओ किंवा राहो, पण हे मन तुझ्या रूपात असंच निश्चल राहू दे. आता त्याला कोणत्याही विपरीत भावनेचा स्पर्शही होऊ देऊ नकोस. आता हे चरण सोडायचे नाहीत, हा माझा पक्का निर्धार झालेला आहे. अर्जुनाचे शब्द भगवंतांना आनंदित करीत होते. श्री दत्त आणि अनघा देवींचं मूळ स्वरूप आणि त्यांचं एक रूपत्व त्यानं जाणलं होतं. त्याचा पूर्ण समर्पण भाव सद्गुरूंना अत्यंत भावला होता.
श्री दत्तात्रेय प्रसन्नपणे म्हणाले, तू भक्ती तत्व जाणसी, म्हणून मजन सोडिसी, जीवलग तू आवडसी, भक्त होसी निश्चल. अर्थात भक्तीचं जे मुख्य तत्व आहे ते पूर्ण समर्पण भाव, ते तू जाणलं आहेस. मी तुला धिक्कारलं, तुझी उपेक्षा केली, तुला शिक्षाही केली, अगदी तुझा हा हात निखळून पाडला, पण तरीही तुझी भक्ती किंचितही ढळली नाही, की तू माझी चरण सेवाही सोडली नाहीस. असा निश्चळ भक्त मला अत्यंत प्रिय आहे. अर्जुना, तू माझा निस्सीम भक्त होशील. तू देह भान विसरून माझी जी सेवा केलीस, त्यामुळे आता तुझ्या जन्माचं सार्थक होईल. बोल बोल, तुला काय हवं आहे ते सगळं माग. इतक्या दिवसांची खडतर परीक्षा संपवून प्रथमच श्री दत्तात्रेय अर्जुनाशी प्रसन्न मृदू भाषण करीत होते. त्यांनी त्याचं, त्याच्या भक्तीचं, त्याच्या समर्पणाचं कौतुक केलं होतं. त्यामुळे अर्जुनाच्या संपूर्ण देहावर रोमांच उभे राहिले होते. मन सद्गदित झालं होतं. पण खरोखरीच ही नियती आहे. प्रारब्ध भोग संपेपर्यंत, योग्य वेळ येईपर्यंत देवाकडे काय मागायचं हे श्रेष्ठ भक्तांनाही समजत नाही. त्या दत्तभक्तीत रममाण झालेला अर्जुन सुद्धा खरं तर मुळातच निरीच्छ होता. पण प्रारब्धात प्रजापालन लिहिलेलं होतं आणि ते त्याला धर्मनिष्ठ राहून करायचं होतं. तो म्हणाला, देवा जरी प्रसन्न होसी, देई सर्व समृद्धीसी, यावे मला एकुलत्यासी, प्रजापालन सामर्थ्य. देवा, मला एकट्याने प्रजापालन करण्याचं सामर्थ्य हवं आहे. प्रजेला सुखाने धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ प्राप्त होण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये. या कार्यात यशस्वी होण्यासाठी मला बलवान कर. पुढे अर्जुन मागतो, देवो मन्नाम नष्टलाभ. अर्थात माझं नाव घेताच एखाद्याची हरवलेली वस्तू त्याला पुन्हा सापडावी असा वर दे. आणि म्हणतो, धर्मे प्रजे पालन, व्हावे परिचित्त ज्ञान, स्मरती त्याला घडावे दर्शन, सर्व सिद्ध्या गमन असावे. मला परिचित्त ज्ञान अर्थात दुसऱ्याच्या चित्तातले ज्ञान व्हावे, त्यांचं मन वाचता यावं. यामुळे माझ्याकडून फक्त अपराधी गुन्हेगारालाच शिक्षा होईल. तसंच मला अशी सिद्धी दे की अडचणीत असणाऱ्या कुणीही माझं स्मरण करताच त्याला माझं दर्शन व्हावं. अर्थात मी तत्क्षणी तिथे पोचावं. त्यासाठी आणि मला जिथे जाण्याची इच्छा होईल तिथे मनोवेगाने क्षणात पोहोचण्यासाठी अकुंठित गती दे. कुठे काय चाललं आहे,
ते मला बसल्या जागेवर समजावं अशी सदा सर्वज्ञता दे आणि मनोवेगाने मला तिन्ही लोकात संचार करण्याचं सामर्थ्य दे. देवा, ज्या क्षणी मला गरज असेल, मला इच्छा होईल, त्या क्षणी मला सहस्त्र बाहू प्राप्त व्हावेत. देवा, आणखी एक मागणं आहे. कुमार्गी प्रवृत्ती न व्हावी, सदा असावी सत्संगती. हे प्रभू, मला सतत सुसंगतीच घडू दे. माझ्या मनात वाईट विचारांना, कुमार्गाविषयी विचारांना थोडाही थारा मिळू देऊ नकोस. उलट माझ्याकडून अतिथींचा सत्कार व्हावा, दान धर्म व्हावा, प्रजापालन व्हावं अशी सद्बुद्धी दे. त्यासाठी राज्य भांडारात अक्षय धन असू देत. मला या सर्वांसाठी दीर्घ आयुष्य दे. या पृथ्वी तलावर मला कुणीही शत्रू असता कामा नये. म्हणजे एकतर तेवढं सामर्थ्य हवं की शत्रुत्वच संपून जाईल, किंवा माझी सगळ्यांशीच मैत्री व्हावी. असं सुंदर साम्राज्य भूतलावर मी प्रस्थापित करावं. त्यासाठी अर्थातच मला दीर्घ निरोगी आयुष्य दे. आणि हो, जेव्हा केव्हा मला तू मरण देशील ना, तेव्हा धारातीर्थी मी मरावं आणि भवतुल्याने मारावं. अर्थात क्षत्रिय धर्माला शोभेल असं धारातीर्थी मरण येऊ दे. लढता लढता वीरगती प्राप्त होऊ दे. आणि ते मरण एकतर तुझ्याकडून किंवा तुझ्या इतक्याच समर्थ व्यक्तीकडूनच मिळावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुझं नित्य स्मरण असावं. हा भक्त पुढे म्हणतो, भक्ती असावी भवच्चरणी, सदोदित अव्यभिचारिणी. हेची आवडे माझे मनी, असे म्हणोनी नमस्कारी. हे प्रभू, तुमच्या चरणी नित्य शाश्वत अनन्य भक्ती असावी. तुझ्या भक्तीतच माझा खरा आनंद आहे. असं म्हणून त्याने प्रभूंना वंदन केलं. यावर प्रभू म्हणे हे दिलेवर, तू होसी सप्तदीपेश्वर. ऐसे बोलता योगेश्वर, फुटले सुंदर दोन भुज. श्री दत्तात्रेय म्हणाले, हे घे, हे सगळे वर मी तुला दिले. तू सप्तद्वीपांचा ईश्वर होशील. असं त्यांनी म्हणताच त्यांच्या योग सामर्थ्याने अर्जुनाला 2 सुंदर नवीन हात फुटले. ते पाहताच त्याचं मन प्रेमानं आणि भक्तिभावानं दाटून आलं. न राहून त्याने देवांना दृढ आलिंगन दिलं आणि त्यांच्या त्या दिव्य स्पर्शानं त्याचं देहभान गळून पडलं. मी तू पण हरवलं. अद्वैतावस्थेत तो एकदम स्तब्ध झाला. भक्ती दृढ होती, पण अजून प्रारब्ध भोगाचा प्रतिबंध होता. देवांनी त्याची ती अंतस्थिती ओळखून पुन्हा मायेचं आवरण घातलं. त्याला देहावर आणले. त्याला म्हणाले,
अर्जुना, तू आता महिष्मती नगरीस परतावस आणि आता राज्याभिषेक करावास अशी माझी आज्ञा आहे. अर्जुन म्हणाला, जशी आपली आज्ञा. आणि पुन्हा पुन्हा विनवणी करतो, माझं हे वचन मान्य करा की मला क्षणभरही तुमचं विस्मरण होता कामा नये. तसंच तुम्हालाही माझं सतत स्मरण असावं. देवा, आपले चरण हेच आता माझं जीवन आहे. माझं मन या चरणीत सतत नम्र असू द्या. जसं कासवीण दूर राहून केवळ स्मरणानं आपल्या पिल्लांचं पोषण रक्षण करते, पण ज्या क्षणी ती त्यांना विसरते त्या क्षणी ती पिल्लं मरून जातात. तसं देवा, तुम्ही माझं स्मरण ठेवा. ज्या क्षणी तुम्ही मला विसराल ना, त्याच क्षणी मी मरून जाईन. देवा, कासवीण एक वेळ भ्रमित होऊन पिल्लांना विसरण्याचा प्रमाद करीलही, पण तुम्ही प्रत्यक्ष भगवंत आहात, स्वेच्छेने वागणारे आहात. आपल्याकडून हा प्रमाद घडणं कदापिही शक्य नाही. देवा, तुमच्याच आज्ञेने महामाया आत्मस्वरूपावर जीवभावाचं दारुण आवरण घालते. त्यामुळेच तो जीव भ्रमित होऊन भ्रमण करीत राहतो. तीच माया तुमच्या स्वाधीन असताना ती तुमच्यावर आवरण कशी काय घालील बरं? स्वाधीन स्वाश्रय माया अन्या ठेवी मोहुनिया, तीनावरी स्वाश्रया लोकत्रया ठावे. माया कोणाच्या अधीन आहे? कोणाच्या आश्रयाने राहते? तर स्वच्या. स्व म्हणजे काय? तर ज्यामुळे आत्मस्वरूप प्रकृतीला जोडलं गेलं तो संबंध. हा संबंध आहे तोपर्यंतच माया मोहमयी त्रिगुणी जाळ्यात जीवाला अडकवते. पण जेव्हा योग्याचा 3 लोकात संचार होत असतो तेव्हा हा स्वसंबंध तुटतो आणि आत्मस्वरूपाचं अस्तित्व स्वतंत्र जाणवू लागतं. तेव्हा हीच माया निष्प्रभ होऊन जाते. कारण ती आदिशक्ती स्वरूपात कार्यरत असते. ती तुमच्यावर आवरण कशी घालेल बरं? इतरांना मोहून ठेवणारी ही माया शक्ती स्वरूपात आपल्याच आश्रयाला कशी मोहबद्ध करील? जसं कुत्रा इतरांवर भुंकून धावून जातो, पण मालकाच्या घराचं रक्षण करीत त्याच्या पायातच घोटाळतो. देवा, जो तुमचा भक्त आहे त्याच्याकडे सुद्धा या मायेचं बळ क्षीण होतं. मी सुद्धा तुमचा अनन्य भक्त आहे, हे उघड आहे. ती अव्यक्त माया मला काय करेल? देवा, मी तुझा भक्त असल्यामुळेच मला आता मायेचं भय राहिलं नाही. कळी काळाचं आणि प्रारब्धाचंही भय आता उरलं नाही. तुझ्या चरणांचं स्मरण करीत असताना आता योगक्षेमाची सुद्धा इच्छा उरली नाही. जिथं जाईन तिथं भक्तिभावानं तुझं कीर्तन मी करीन. फक्त एक मागणं अखेरचं पुन्हा पुन्हा मागतो, मला कधीच विसरू नका. माझं सदैव स्मरण ठेवा. संकटकाळी तुमचं स्मरण करताच मला वाचवा. असं म्हणून वंदन करून त्याने दत्तात्रेयांचा निरोप घेतला. माहेर सोडून सासरी जाणाऱ्या कन्येप्रमाणे राजा पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत दिसेनासा झाला. अर्जुनाचं पुढील कथानक आपण पुढील भागात पाहू. आज इथेच थांबू. अवधूत चिंतन
श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा.